नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही शासकीय कंपन्यांतील विविध कामांचे खासगीकरण, महावितरण मधील पुनर्रचना या विरोधात विद्युत क्षेत्रातील कामगार संघटना संतापल्या असून 7 संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या बॅनर खाली 9 ऑक्टोबरला राज्यव्यापी संपाची नोटीस दिली आहे। त्यामुळे सणासुदीत वीज यंत्रणा विस्कळीत होण्याची भीती आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी मध्यमवर्गीयांसाठी आधीच परवडणारी नव्हती। त्यानंतरही अनेक मध्यमवर्गीय पैशांची जुळवाजुळव करून कुटुंबियांसह येत होते, मात्र आता त्यांचे हे स्वप्नही धुसर झाले आहे। व्यवस्थापन कोट्याअंतर्गत सुधारित सफारी शुल्क 1 ऑक्टोबर पासून लागू केले जाणार आहे। त्यामुळे ताडोबाची सफारी आता श्रीमंतापुरतीच मर्यादित झाल्याचे चित्र आहे। येत्या 1 ऑक्टोबर पासून हे नवे शुल्क लागू होणार आहे। मुंबईतून कोकणात रो द्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून ऑक्टोबरचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे। भाऊचा धक्का ते जयगड व तिथून पुढे विजयदुर्ग अशा या सेवेचा प्रवास असणार आहे। तिचा वेग दक्षिण आशियातील सर्वात वेगवान म्हणजे 25 नॉट्स असेल, त्यामुळे कमी कालावधीत प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचता येईल। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे अतिशय जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे केरवाडी पालम येथील रहिवासी पवन करवर यांच्यावर मंगळवारी रात्री सावरगाव परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। या हल्ल्यात पवन करवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे इतर 3 साथीदार किरकोळ जखमी झाले आहेत। पुण्यासह संपूर्ण राज्यात रस्त्यातील खड्ड्यांनी सामान्य माणूस वैतागला आहे। मोठमोठ्या प्रकल्पांना निधी देण्यासाठी सरकारच्या फाईल हलल्या जातात, पण रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते। शक्तीपीठ महामार्गासाठी 80,000 कोटी खर्च करण्यापेक्षा गेली 4 महिने मरणयातना भोगणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। चंद्रपुरातून एक भयंकर घटना समोर आली आहे। येथे नीट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या एका विद्यार्थ्याने डॉक्टर व्हायचं नाही म्हणून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। या 19 वर्षीय विद्यार्थ्याने नीट परीक्षा उत्तीर्ण केली होती। प्रवेश घेण्यासाठी त्याला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे जायचं होतं, मात्र ज्या दिवशी निघायचं होतं त्याच दिवशी या तरुणाने आपलं आयुष्य संपवलंय। त्याला डॉक्टर व्हायचं नव्हतं, तर त्याला व्यावसायिक व्हायचं होतं अशी माहिती आहे। गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण गणपतराव डोंगडे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केलाय। मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात 23 सप्टेंबर रोजी हा पक्ष प्रवेश पार पडला। अनैतिक संबंधामुळे त्रस्त पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकरावर विविध ठिकाणी जीवघेणा हल्ला केला। नागपूरमधील सदर व सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। दोन्ही प्रकरणी सदर व सीताबर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल करून हल्लेखोर पतीला अटक केली आहे। देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे। या योजनेतील स्वयंसेवकांची संख्या 25 लाखांनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून अद्याप एनएसएस विभाग स्थापन झालेला नसल्याने विद्यापीठांनी एनएसएस विभाग स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे। पारंपरिक इंधन स्रोत कमी होत चालले आहे। अपारंपरिक ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे घरगुती व औद्योगिक पातळीवर सौर ऊर्जा वापरण्याकडे कल दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या वापराचा प्रत्यक्ष अनुभव देणारे अपारंपरिक ऊर्जा अनुभव केंद्र नागपुरात उभारण्यात आले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।